डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक चालू आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये 12 तारखेपर्यंत हरकती नोंदवण्याला मतदार यादीवर ज्या हरकती नोंदवायच्या आहेत, त्याला 12 तारखेपर्यंत मुदत आहे. बरेच सभासदांच्या काही कारखान्याची काही व्यवहार अपूर्ण असतील, काय असतील ते पूर्ण होऊन त्या हरकतीवरती आम्हाला आक्षेप घेण्याकरता कारखान्याकडनं काही पैसे भरायचे असतील, कुणाला शेअर्सच्या रक्कमा भरायच्या असतील. त्याकरता आमच्या माहितीप्रमाणे निवडणूक जे अधिकारी आहेत त्यांनी 3-4 कर्मचाऱ्यांची नेमणूक राहुरी कारखान्याच्या तिथे केलेली आहे. परंतु आज दिवस सकाळपासून कित्येक सभासद त्या ठिकाणी कारखान्यावरती चक्रा मारतायत. कुलूप लावून संबंधित कर्मचारी हे गायब आहेत. त्यांचे फोनही बंद आहेत. आम्ही तर इथं तक्रार आमच्या मालकीचा सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे. आम्ही तर तक्रार अशी दाखल करालो की त्या कर्मचाऱ्यांचं अपहरण झालेलं आहे. अशी आम्हाला दाट शक्यता आहे. कारण ते कर्मचारी तिथं हजेरी पुस्तक त्यांनी थंब दिलेलं आहे. पण तिथं टेबलावर हजर नाहीत. कारखान्याला कुलूप लावलंय. त्यांचे फोनही बंद आहेत. त्यामुळे तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची फिर्याद लगेच होते. आमच्या इथल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची खरं अपहरण झाल्याची फिर्याद घ्या म्हणून आम्ही आलोय. किंवा कमीत कमी ह्या निवडणुकीची प्रक्रिया जी आहे तिच्यामध्ये बाधा आणली गेलेली आहे. सभासदांना त्यांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भात जे काही कागदोपत्री व्यवहार कारखान्याचे करायचे ते देखील होऊ शकत नाहीत. कर्मचारी पळून कुठेतरी निघून गेलेले आहेत. त्यामुळे त्या संदर्भात ही तक्रार देण्याकरता पोलीस स्टेशनला आम्ही आमचा अर्ज दिलेला आहे आणि त्यावरती योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन सहकार खात्याच्या मार्फत करण्याचे आम्हाला आश्वासित करण्यात आले.